तुम्ही रोज मोबाईलवर 2-4 तास घालवताय, रील्स बघताय, शॉर्ट्स, व्हिडिओ सगळं बघताय, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, हा मोबाईल तुम्हाला आतापर्यंत किती पैसे कमवून देतोय? जर उत्तर 0 असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे कॉन्टेंट क्रिएटर बनून मोबाईलवरून करिअर आणि इन्कम तुम्ही कसं सुरू करू शकता. जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारिक चॅनलवर आज पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुमचा फ्युचर बदलू शकतो. कारण आजच्या काळामध्ये फक्त 2 प्रकारचे लोक आहेत जे मोबाईल वापरताय. एक फक्त स्क्रोल करताय, दुसरे जे अर्न करताय काहीतरी क्रिएट करून. फरक फक्त एवढाच आहे की एक वेळ वाया घालवतोय आणि दुसरा फ्युचर बनवतोय. आणि इथे गेम सगळा चेंज होऊन जातो. आज युट्यूब, इंस्टाग्राम शॉर्ट्स हे फक्त एंटरटेनमेंटचे प्लॅटफॉर्म नाही आहेत, तर इन्कमचे मोठे सोर्सेस बनलेले आहेत. प्रॉब्लेम काय आहे माहितीये? खूप लोकांना सुरुवात कुठून करायची हेच माहित नाहीये. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्टेंट क्रिएशनसाठी वेगळी अशी काही लाईफ जगायची गरज नाहीये, वेगळं असं आयुष्य जगायचं गरज अजिबातच नाहीये. तुमचं रोजचं आयुष्यच तुमचं कॉन्टेंट आहे. हो, अगदी खरं ऐकताय तुम्ही. तुम्ही रोज काय करताय, तुम्हाला काय येतंय, तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये चांगले आहात, लोकांना कशात तुम्ही मदत करू शकता, हाच तुमचा कॉन्टेंट आहे. एक्झाम्पल देऊन सांगते. समजा एखादी महिला आहे, ती घरात एक छोटासा बिझनेस करते, मेणबत्त्या बनवते किंवा हँडमेड वस्तू बनवते. जर तिची जी प्रोसेस आहे, प्रोसेसिंगचे व्हिडिओज दाखवायला लागली, लोकांना शिकायला आवडायला लागलं, लोक शिकायला लागली, तर तिचं काम फक्त बिझनेस राहत नाही, तर तिचं कामच तिचं कॉन्टेंट बनतं. त्यातून तिला ऑर्डर्स पण मिळतात. म्हणजे तुमचं स्किल तुमचं कॉन्टेंट बनतं. आणि सोप्या भाषेत समजून घ्यायला सांगितलं तर कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे काय? तर कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे हा एक कोई सेलिब्रिटी नसतो. कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे असा माणूस जो लोकांसाठी युजफुल आणि एंटरटेनिंग कॉन्टेंट तयार करून देतो. त्यांच्याशी लोक कनेक्ट करतात, ट्रस्ट बिल्ड होतो, ट्रस्ट मधून इन्कम वाढतो. एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, कॉन्टेंट, ऑडियन्स, ट्रस्ट अँड इन्कम. हा पूर्ण गेम ह्याच्यावरच चालतो. आता एक एक्झाम्पल सांगते. समजा एखादा व्यक्ती गावात शेती करतोय, त्याला शेतीबद्दल भरपूर नॉलेज आहे. जर त्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली की पीक कसं लावायचं, खत कसं टाकायचं, कुठल्या चुका टाळायच्या, तर हजारो लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्याचं ऑडियन्स तिथे तयार होऊन जाईल. ऑडियन्स बिल्ड होते तिथे. म्हणजे तुमचं नॉलेज तुमचं ऍसेट आहे. आणखी एक एक्झाम्पल जर दिलं तर घरची साफसफाई, घर ऑर्गनाइज करणं, डेली रुटीन, ही सुद्धा कॉन्टेंटच होऊ शकते. लक्षात ठेवा, तुमचं रोजचं काम तुमचं कॉन्टेंट बनवू शकतं. खूप लोक मला विचारतात, मॅडम युट्यूब सुरू करू का, की इंस्टाग्राम सुरू करू, की शॉर्ट्स टाकायला सुरुवात करू? माझं एकच ऍडवाइस आहे, सुरुवातीला एकच प्लॅटफॉर्म निवडा. 100 विहिरीत 1 फूट खोदून पाणी मिळत नाही, तर एका विहिरीत 100 फूट खोदून पाणी तिथून येत असतं. तसेच इथे आहे की फोकस एका ठिकाणी ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. आता सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर देते, कॉन्टेंट आयडियाज कसे मिळतील? खूप लोक म्हणतात आमच्याकडे आयडियाज नाहीये. पण खरं सांगते, आयडियाज बाहेर नसतात, तुमच्या आसपास आयडिया असतात. लोक काय विचारताय, लोकांच्या प्रॉब्लेम्स काय आहेत, कॉमेंट्स मध्ये लोक म्हणजे लोकांना काय विचारताय, गुगलवर ते काय सर्च करताय, तिथेच कॉन्टेंट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे प्रॉब्लेम आहेत तिथे कॉन्टेंट आहे. आता कन्सिस्टन्सी बद्दल जर बोलायला मी गेले, लोक म्हणजे सगळ्यात हा महत्वाचा भाग आहे आणि लोक इथे स्किप करून टाकतात. खूप लोकांना 5 व्हिडिओज बनवतात आणि टाकतात, मग सोडून देतात आणि म्हणतात की काम नाही चाललं. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, बी पेरल्यावर दुसऱ्या दिवशी झाड येतं का? नाही ना. तसंच कॉन्टेंट मध्ये आहे, सुरुवातीला व्ह्यूज कमी येत असतात, लोक इग्नोरही करतात. कधी कॉन्फिडन्स कमी वाटतो, कधी थांबायचं मन करतं, कधी स्वतःच्याच फिलिंग्स आपल्याला डिमोटिवेट करायला लागतात. पण थांबायचं नाही, कारण कन्सिस्टन्सी म्हणजे सक्सेस असतो. रोज नाही जमलं तर आठवड्यात 3 व्हिडिओ टाका, पण थांबू नका. अल्गोरिदम सातत्य तुमच्याकडून मागत असतं. आता मॉनिटायझेशनचं समजून घेऊया. पैसे कसे येतात? युट्यूबवर ऍड्स येतात, इंस्टाग्रामवर ब्रँडचे डील्स वगैरे मिळतात. अफिलिएट मार्केटिंग करून तुम्ही कमवू शकता. तुमचे प्रोडक्ट्स तुम्ही विकू शकता, सर्व्हिस देऊ शकता, कोर्सेस विकू शकता. म्हणजे एक चॅनल आणि इन्कम सोर्सेस अनेक. पण पेशन्स ठेवावा लागतो. कारण ट्रूथ सांगते, सुरुवातीला इन्कम येत नाही. 3 ते 6 महिने ग्रोथ थोडी थोडी दिसायला लागते, पण
इन्कम थोडंसं लेट सुरू होतं. काही लोकांना लोक 1000-1200 कमवतात, काही 10,000 कमवतात, काही 1,00,000ही कमवतात. पण हे सगळं कन्सिस्टन्सीचं गेम आहे. स्लो ग्रोथ म्हणजे रिअल ग्रोथ आहे, हे मी नेहमी सांगत असते. आणि आता काही अशा मिस्टेक आहेत जे लोक म्हणजे करून जातात. कॉपी पेस्ट करता, कन्सिस्टन्सी ठेवत नाही, क्वालिटी कॉन्टेंट देत नाही आणि लगेच पैशाच्या मागे पडतात. व्ह्यूज नाही आले म्हणून डिमोटिवेट होऊन सोडून देतात. तर ह्या मोठ्या चुका तुम्हाला अजिबात नाही करायच्या. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, स्ट्रगल हा प्रोसेसचा एक भाग आहे. प्रोसेस शिवाय सक्सेस नाही मिळत. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही रोज मोबाईलवर किती वेळ घालवताय? त्यातून काही क्रिएट करताय का? नाही ना. तर आजपासून बदल करायला सुरुवात करा. फक्त कंझ्युम करू नका, क्रिएट करायला स्टार्ट करा. कारण कॉन्टेंट हा तुमचा ऍसेट आहे. ते फक्त एकदा होतं, तो पुन्हा पुन्हा तुम्हाला इन्कम देतं. माझे असे अनेक स्टुडंट आहेत ज्यांनी झिरो पासून सुरुवात केली, मोबाईलवर व्हिडिओज बनवले, कन्सिस्टन्सी ठेवली आणि आज इन्कम लाखोमध्ये करत आहे. सुरुवातीला त्यांनाही भीती वाटली होती, कॉन्फिडन्स त्यांचाही नव्हता, पण त्यांनी थांबणं निवडलं नव्हतं, म्हणून ते पुढे गेले. आता तुम्हाला एक सिंपल ऍक्शन प्लॅन देते. पुढचे 5 दिवस तुमचा टॉपिक ठरवा, त्याचे पुढचे 5 दिवस तुम्ही 10-12 कॉन्टेंट आयडियाज लिहा, 10 दिवस मग नंतर रोज व्हिडिओ बनवा आणि त्यानंतर तुम्ही 10-15 दिवस अपलोड करत राहा. कन्सिस्टन्सी ठेवली ना तर फीडबॅक लोकांचे येतात, तुम्हाला ते बघा, इम्प्रूव्ह करा. फक्त 30 दिवस आणि तुमचा कॉन्फिडन्स बदलेल, ग्रोथ सुरू होईल. लक्षात ठेवा, कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे फ्युचर आहे. तुमच्याकडे स्किल असेल, सातत्य असेल आणि पेशन्स असेल तर इन्कम 100% होते. आणि जर तुम्हाला युट्यूब, इंस्टाग्राम, एसईओ, व्हिडिओ एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग हे सगळं स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर कॉमेंटमध्ये स्टार्ट टाईप करा, मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर कॉन्टेंट सुरू करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, मोठं होण्यासाठी मोठी सुरुवात लागत नाही, पण सुरुवात करावी लागते. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.